नमस्कार सेवक बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आज जो मी तुम्हाला सांगत आहे जास्त व्हिडिओ मोठा नाही आहे, पण जो सांगत आहे तो एकदम कामाचा आहे. बघा, हा जो तुम्हाला आता व्हिडिओ तुम्ही आता पाहतात, तुम्ही बघा. परमात्मा एक समाज आणि परमात्मा एक सेवक मंडळ सदैव भक्ती मार्गावर वाटचाल करत समाजसेवेचं काम करत आहे. परंतु काँग्रेस सारखा निर्लज्ज पक्ष मतांसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. म्हणूनच काँग्रेसच्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या विदर्भातील सगळ्याच बॅनरवर परमात्मा एक समाजाचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचा फोटो वापरण्यात आलाय. तथापि काँग्रेसने ह्यासाठी परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर अध्यक्ष राजू मदनकर किंवा समितीपैकी कोणालाही याबाबत विचारणा केली नव्हती आणि तरीही हा फोटो वापरण्यात आलाय. परमात्मा एक समाजसेवक मंडळानं कधीही कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर काम केलेलं नाही, पण सत्तेच्या हव्यासापायी काँग्रेसचे नेते आज परमात्मा एक समाजाचं नाव वापरून मतं मिळवण्याचा प्रयत्न करतायत. यामुळेच परमात्मा एक समाजानं या प्रकारचा जोरदार विरोध केला. तर सेवक बांधवांनो, तुम्ही आता हा व्हिडिओ पाहिलात. या व्हिडिओमध्ये ज्या कुणी व्यक्तीने हा व्हिडिओ बनविला, मदनकर साहेबाच्या काळातला हा प्रसार आहे, हा व्हिडिओ आहे. त्या काळामध्ये जो निवडणुका आल्या होत्या आणि त्या निवडणुकामध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजीची फोटो वापरली आणि म्हणून आपण काँग्रेस या पक्षाला वाईट बोललो. आज आम्ही काय करत आहोत? आज आमचं परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचं सेवक संमेलन होत आहे, भव्य सेवक संमेलन होत आहे. आणि त्या भव्य सेवक संमेलनामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांना आमंत्रित करतो आहे. हे कितपत योग्य आहे? आज आपल्या मार्गात जे कार्यक्रम होत आहेत, सेवक संमेलन होत आहेत, मोठे मोठे जो कार्यक्रम होत आहेत, या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शक पदाधिकारीचे, आपल्या मंडळाच्या पदाधिकारीचे तर नाव असतातच, मग राजकारणी नेत्याचे नाव का म्हणून असतात आणि राजकारणी लोकांचे नाव असतात तर असतात. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वात जास्त पदाधिकारीचे नाव असतात. का म्हणून? मी कोणत्याही पक्षाचा व्यक्ती नाही, मी फक्त मानव धर्माचा सेवक या नात्याने हा प्रश्न निर्माण करत आहे की का म्हणून आज आम्ही मानव धर्माचा प्रचार प्रसार करत आहोत की कोण्या पक्षाचा प्रचार प्रसार करत आहोत, की मानव धर्मामध्ये सेवक दुखी लोक या मार्गात आल्या पाहिजेत, की राजकारणामध्ये प्रवेश झाला पाहिजे, या उद्देशानं तर आम्ही कार्यक्रम नाही करत आहोत. मला काही समजतच नाही आहे. एकाने प्रतिमा लावली तर आपण त्याच्याविषयी व्हिडिओ बनवू आपण अपलोड केलं. मग आज जो आपल्या मार्गात होत आहे, आपल्या सेवक संमेलनामध्ये मंत्री संत्री येत आहेत, पदाधिकारी लोक येत आहेत, राजनीतिक लोक येत आहेत, हा कितपत योग्य आहे? हा तुम्ही विचार करा. मी म्हणणार नाही चुकीचं आहे किंवा योग्य आहे किंवा अयोग्य आहे, मी असं म्हणणार नाही, पण हा कितपत योग्य आहे? विशेषतः गोष्ट अशी आहे की आपले महान त्यागी बाबा जुमदेवजींना आपल्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरला जेव्हा 3 गोष्टी, एक टपाल तिकिटावर आपले महान त्यागी बाबा जुमदेवजी आले, तो एक सार्वजनिकरित्या त्यांच्या कार्याची त्यांना पावती मिळाली. त्यानंतर आपल्याला व्यसनमुक्त पुरस्कार मिळाला शासनाकडून. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार आपल्याला मिळाला. इतक्या ह्या 3 गोष्टी मिळाल्या तर मग राजकारणी लोक तर बाबाची फोटो लावणारच ना. मग आज बाबांची फोटो लावत आहेत म्हणून आपण त्याच्यावर टीका टिप्पणी करत आहोत. कोणत्या ठिकाणी लावायचं, कसं लावायचं याविषयी आपण बोलू शकतो, पण बंदी घालायची आहे तर मग सर्वांनाच घाला बंदी. बाबा जुमदेवजीचे फोटो कोणत्याच बॅनरवर किंवा कोणत्याच राजकारणी बॅनरवर किंवा पॉम्पलेटवर दिसायला नको, हा एक ठरावच काढून घ्या ना. पण राजकारणी लोक जो आपल्याला येतात, आपल्याला मार्गदर्शन करतात, हा कितपत योग्य आहे? आपल्याला राजकारणी माणूस आपल्या मार्गाविषयी काय मार्गदर्शन करू शकतो? त्याला काय माहीत आहे आपल्या मार्गाविषयी? आपण जितकं सांगलं त्याच्यावर तर काहीच माहीत नाही आहे. काय सांगणार? आम्हाला कोणतं मार्गदर्शन करणार? म्हणून राजकारणी लोक आपल्या मंचावर पाहिजेत.
आपल्या या कार्यक्रमात पाहिजेत की नाही पाहिजेत हा नक्की कमेंटमध्ये कळवा. राजकारणी लोकांना बोलवायला काही हरकत नाही, पण त्याचं एक काही ठिकाण आहे. सेवक संमेलनाच्या माध्यमातून जनजागृती, सेवकांना जागृत करण्याचा कार्यक्रम आपला असते. त्या ठिकाणी राजकारणी लोकांचं काय काम याच्यावर मी जो बोललो, थोडा रोखठोक बोललो, जास्त बोललो असेल तर मी क्षमा मागतोय. पण ही वास्तुस्थिती आहे, मी सत्य बोललो आहे की राजकारणी लोकांचं आपल्या मार्गात कोणतंही काम नसताना सुद्धा आपण काय करत आहोत. आपल्याला जास्तीत जास्त दुखी लोकांना, दुखी जनतेला या मार्गाविषयी जागवायचं आहे, राजकारणाविषयी जागवायचं नाही. म्हणून राजकारणाच्या ठिकाणी आणि समाजकारण मानते की बाबा जमदेवजीने जो मानवधर्म समाज सुधारण्यासाठी बनविलेला आहे ते सुधारण्याचे कार्य करा. प्रचार प्रसाराचा कार्य मानव धर्माचा पाहिजे, राजकारणाचा नाही. आणि या पक्षावर त्या पक्षावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण स्वतः विचार करावा की आपण काय करत आहोत. आणि म्हणून हा तुम्हाला जो व्हिडिओ दाखविला याच्या पहिलेचा, त्या व्हिडिओमध्ये सर्रास त्या पक्षाचा विरोध करत आहेत. मग आज आमच्या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे मंत्री लोक येतात, राजकारणी लोक येतात, मग यांना का म्हणून बोलवत आहेत याच्यावर सुद्धा तुम्ही बोलायला पाहिजे. मी तर बोललोच, मी माझं काम करून सोडलो. आता बाकी तुमचं कमेंटमध्ये काय लिहिता ते कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता. आल्या त्यांना बोलवणं आवश्यक आहे की नाही यावर तुम्ही कमेंट लिहू शकता. सर्वांना माझा नमस्कार.